विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनामध्ये मतदान। मतांचं गणित आमदारांना समजावण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन। आज सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विधान परिषदेचं मतदान। विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजप आमदारांची बैठक। भाजपच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेंची ही विशेष हजेरी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार। बैठकीमध्ये आमदारांनी फर्स्ट प्रेफरन्समध्येच आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची भूमिका, मतदान कसं करायचं हे आमदारांकडून याचा सराव करून घेतला। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली। मतदान कसं करायचं, मत बाद होऊ नये, पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मतं कशा प्रकारे द्यायची या संदर्भात केलं मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून व्हीप जारी। पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करण्यासाठी व्हीप जारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पक्ष आमदारांची बैठक। काल रात्री उशिरा आमदार आणि शिंदेंची बैठक पार पडली। रात्री उशिरा ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक आयटीसी ग्रँडमध्ये पडली पार। शिवसेना ठाकरे गटाच्या रणनीतीवरती झाली चर्चा। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची खलबतं। तिन्ही उमेदवारांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणनीती। काँग्रेसचे 3 ते 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार आहेत। ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत, आम्ही त्यांना मोजतच नाही। शेकापचे नेते जयंत पाटील यांचं काँग्रेस संदर्भात मोठं वक्तव्य। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजकीय रणनीती आखली आहे। त्या राजकीय रणनीतीचा फायदा आम्हाला होणार, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडे बाजार होणार नाही, राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करणार, रावसाहेब दानवे यांचा दावा। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांना विश्वास। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 8 जण निवडून आले। आता लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होईल, तेव्हा 288 जागांपैकी 225 जागा महाविकास आघाडी जिंकेल, शरद पवार यांचा दावा। निवडणूक झाल्यावरती राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत, शरद पवार यांची माहिती। राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात ही चांगली गोष्ट, पवारांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये शरद पवारांनी इतके अभ्यास कोणाचाच नाही, त्यामुळे शरद पवार जे बोलतात ते प्रत्यक्षात देखील अंमलात आणतात। शरद पवारांच्या 288 जागांच्या वक्तव्यासंदर्भामध्ये खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज उद्धव ठाकरे आणि त्यासोबतच शरद पवार यांची भेट घेणार। अंबानींच्या विवाह सोहळ्यासाठी आज ममता बॅनर्जी मुंबईमध्ये दाखल। भाजपच्या सोशल मीडिया टीमचे विधानसभा निवडणुकीसाठी विचारमंथन। ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी व्यूहरचना आखली जाणार। विरोधकांचा खोटा प्रचार तात्काळ खोडून काढण्याच्या सूचना। विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा। महाराष्ट्रामध्ये भाजप संवाद यात्रा काढणार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। दूध दर प्रश्नी आयोजित बैठक ही निष्फळ। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांची भूमिका। राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह ध्रुव राठीच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका। ईव्हीएम संदर्भात खोट्या, एकतर्फी आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनच्या वतीनं आरोप। महायुतीच्या आणखी एका घटक पक्षाचा मिरज मतदारसंघावरती दावा। आरपीआय खरात गट लढणार विधानसभा निवडणूक, सचिन खरात यांची घोषणा। क्रिकेटपटूंना कोट्यवधी रुपये दिलेत, दिव्यांग बांधवाने सुवर्ण पदक आणल्यावरती भेटीला कोणी गेलं नाही, आमदार बच्चू कडू यांचा सरकारवरती घणाघात। विरोधी पक्षाकडून मंत्री उदय सामंत यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाची नोटीस। सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा आमदार अनिल परब यांचा आरोप। धारावीमध्ये अनधिकृत बांधकाम निर्णय झाल्यानंतर तात्काळ कारवाई होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, तसंच मराठे कुणबी एकच असा कायदा करा, बीडमधून मनोज जरांगे यांच्या मागण्या। महायुती महाविकास आघाडीचे नेते एकसारखेच, सर्वपक्षीय बैठकीवरून मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। सामान्य ओबीसींना आम्ही विरोधक मानत नाही, आमचा विरोधक फक्त छगन भुजबळ, मनोज जरांगे यांचा भुजबळांवरती निशाणा।
कोणाला पाडायचं त्यांचं थेट नाव सांगणार. बीडच्या सभेमधून मनोज जरांगे यांचा आमदारांना इशारा. भाजप संपू लागली तरी फडणवीस भुजबळांना सोडायला तयार नाहीयेत. जरांगेंचा फडणवीसांना टोला. पूजा खेडकर प्रकरणामध्ये समिती स्थापन. पूजा खेडकर यांची यूपीएससीमध्ये झालेली निवड आणि इतर संबंधित बाबींची सखोल चौकशी होणार. समिती खेडकर यांच्या संदर्भात 2 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करणार. पूजा खेडकरच्या आईकडून कारवाई करायला आलेल्या पोलिसांनाच दमदाटी. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर देखील धावून आल्या मनोरमा खेडकर. पूजा खेडकर यांनी जे काही केलं ते IAS पदाला अशोभनीय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. पूजा खेडकर प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी. हे असे IAS अधिकारी सिस्टीममधले कलंक आहेत. अशा अधिकाऱ्यांची बदली होऊन काही होणार नाही तर त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवरती पुणे पोलीस कारवाई करणार. खासगी ऑडी कारवरती लाल निळा दिवा लावणं आणि महाराष्ट्र शासनाचं स्टिकर लावल्यानं होणार कारवाई. पूजा खेडकर यांच्याकडे संपत्ती असून त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फायदा कसा घेतला. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल करा. कुंभार यांची मागणी. वाशिमच्या परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या सरकारी वाहनावरचा पिवळा अंबर दिवा हटवला. पदभार स्वीकारल्यानं खेडकर यांना अंबर दिवा असलेले सरकारी वाहन मिळालेलं होतं. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यामध्ये खरेदी केली जमीन. माहिती आली समोर. अपघाताच्या वेळी मिहीर शाह दारूच्या नशेमध्ये असल्याचं उघड. बोरिवली मालाड भागात देखील मिहीर शाहनं दारू प्यायल्याचं समोर. मद्यधुंद असतानाही मिहीरनं ड्रायव्हरकडून जबरदस्तीनं गाडी चालवायला घेतली होती. कावेरी नाकवा यांच्या कुटुंबियांची मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली सांत्वनपर भेट. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये कावेरी नाकवा यांचा मृत्यू. चांदवड हिट अँड रन प्रकरणामधील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये. संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी. अपघातामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या गंगाधरला 4 दिवसांची सीबीआयची कोठडी. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं प्रतिबंध विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास 3 ते 5 वर्ष कारावास तसंच 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये भाजपचे नेते नितेश राणे यांची चौकशी होणार. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये केली होती चौकशीची मागणी. सालियन हत्या प्रकरणामध्ये आपल्याकडे पुरावे असल्याचा देखील नितेश राणे यांचा दावा. रायगड जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणामध्ये पुन्हा एकदा पावसाचं आगमन. भंडाऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार असल्यानं बळीराजा समाधानी. खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. 1 हेक्टरपर्यंत 1,000 तर 2 हेक्टरच्या पुढे 5,000चं मिळणार अनुदान. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीसाठी मातंग समाजाचं नायगाव येथे रास्ता रोको आंदोलन. नायगाव तालुक्यातल्या नरसी चौक येथे झालं आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकामध्ये पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. काटोल परिसरातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये जबाब दो आंदोलन केलं आणि यात्रा काढली. मुलुंडच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामधील अनागोंदी कारभाराच्या विरोधात मनसेचं संकुलामध्ये घुसून आंदोलन. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव. अदानी कंपनीच्या विरोधामध्ये मुंबईमधील बीकेसीमध्ये आंदोलनाला परवानगी न दिल्यानं काँग्रेसचे नेते संतप्त. काँग्रेस नेत्यांची बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये घोषणाबाजी. विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. 9 ऑगस्टला राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. मुंबई महानगरपालिकेचे निवासी डॉक्टर 22 जुलैपासून सामूहिक रजेवरती जाणार. महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात काळी रिबीन बांधून व्यक्त केला निषेध. धुळ्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महसूल सहाय्यक पदाची वेतन श्रेणी वाढवावी.
पुरवठा विभागामधील सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवावी, तसंच महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याशिवाय भरती करू नये या मागणीसाठी केलं आंदोलन. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या जुळा बोगदा कामाचं 13 जुलैला भूमिपूजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होणार. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधल्या प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवरती येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या धनगर समाजाच्या 21 लाभार्थ्यांना हक्काची घरं मिळणार. घरकुल बांधणीचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा. पुण्याच्या खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचं निलंबन. सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक आणि अन्य प्रकारच्या गंभीर तक्रारीनंतर तहसीलदारावरती निलंबनाची कारवाई. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये 45 शाळा बेकायदेशीर आणि 4 शाळा नियमबाह्य. नोटीस बजावल्यानंतर जर शाळा सुरू राहिल्या तर 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. जिल्हा परिषदेची माहिती. भिवंडी पालिकेच्या बंद असलेल्या कोविड सेंटरमधील वातानुकूलित यंत्रांची चोरी. 74,000 रुपयांचे 14 वातानुकूलित यंत्रांसह अनेक वस्तूंची ही चोरी. या प्रकरणामध्ये भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यामधील खड्डे आता ठाणे महानगरपालिका बुजवणार. आधुनिक पद्धतीनं खड्डे बुजवले जाणार. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती. नरहरी झिरवळ हॉटेल ललितमध्ये यांचा दिसला अनोखा अंदाज. आमदारांसोबत स्नेहभोजन करत असताना झिरवळांनी पेटी वाजवत गायलं भजन. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध